नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता केवळ मोफत गहू आणि तांदूळच नाही तर त्यासोबतच 4 नवीन घरगुती वस्तू, काही कुटुंबांना लाईट बिलामध्ये सवलत, गॅस सिलेंडर योजनेचा लाभ, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत अशा अनेक सुविधांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मात्र या सुविधांचा लाभ सर्वांनाच मिळणार नाही. सरकारने यासाठी काही अटी आणि पात्रता निश्चित केल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला सर्वप्रथम जाणून घेऊया की नेमकी घोषणा काय आहे. राज्यातील लाखो रेशनधारक कुटुंबांसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांवर भर दिला जात आहे. वाढती महागाई आणि गरजू कुटुंबांचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने काही अतिरिक्त सुविधा देण्याचा विचार सुरू करण्याची माहिती समोर येत आहे. आजपर्यंत रेशन दुकानातून गहू आणि तांदूळ मिळत होते. आता काही पात्र लाभार्थ्यांना त्यासोबतच इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याची चर्चा आहे. याशिवाय घरगुती वीज खर्चात सवलत, गॅस योजनेचा लाभ, मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य आणि इतर शासकीय योजनांसाठी जोडलेले फायदे याबाबत अनेक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक योजनेचे नियम वेगवेगळे आहेत. एखाद्या योजनेसाठी पात्र असाल म्हणजे इतर सर्व योजनांचा लाभ आपोआप मिळेल असं नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम रेशनासोबत मिळणाऱ्या अतिरिक्त वस्तूबाबत बोलूया. सणासुदीच्या काळात काही वेळा शासनाकडून विशेष रेशन किट दिले जाते. त्यामध्ये गहू, तांदूळ याशिवाय काही आवश्यक खाद्यपदार्थांची समावेश असू शकतो. यामध्ये स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानुसार किंवा संबंधित योजनेनुसार काही ठिकाणी डाळ, खाद्यतेल किंवा इतर वस्तूंचा समावेश केला जाऊ शकतो. मात्र हे वाटप सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व रेशनधारकांना समान पद्धतीने होत नाही. जिल्हा योजना आणि शासनाच्या उपलब्धीनुसार त्यामध्ये बदल होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात अशी योजना सुरू आहे का हे स्थानिक रेशन दुकानातून किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून निश्चित करून घ्या. आता दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे बोलूया. वीज बिलामध्ये सवलत, गॅस योजनेचा लाभ आणि मुलींच्या शिक्षणासाठी मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबत नेमके नियम काय आहेत. यामध्ये कोण पात्र ठरणार, कोणती कागदपत्रे लागतील आणि कोणत्या कुटुंबाला या सुविधा मिळू शकतात याची माहिती सविस्तर आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सुविधांचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो. कारण सरकार कोणतीही योजना जाहीर करताना काही अटी आणि पात्रता निश्चित करते. त्यामुळे त्या पूर्ण झाल्या तरच लाभ मिळू शकतो. पहिली अट, रेशन कार्ड. सर्वात आधी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. कारण या प्रकारच्या अनेक योजनांचा लाभ प्रामुख्याने प्राधान्य कुटुंबासाठी किंवा अत्यंत लाभार्थ्यांसाठी असतो. दुसरी अट म्हणजे उत्पन्न. अनेक योजनांमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हा महत्त्वाचा निकष असतो. जर तुमचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेत असेल तर तुम्ही संबंधित योजनेसाठी पात्र ठरू शकता. त्यामुळे तुमच्या उत्पन्नाचा दाखला अद्ययावत आहे का हे एकदा नक्की तपासा. तिसरी अट म्हणजे आवश्यक कागदपत्रे. अर्ज करताना खालील कागदपत्रे मागितली जाऊ शकतात: आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि पासपोर्ट आकाराचे फोटो. योजनेनुसार इतर कागदपत्रांचीही आवश्यकता असू शकते. आता जाणून घेऊया संभाव्य लाभ. वीज बिलात सवलत. शेतकऱ्यांनी पात्र कुटुंबासाठी वीज बिलावरील सवलतीच्या विविध योजना राज्यात सुरू आहेत. जर तुमच्या घरगुती वीज कनेक्शन पात्र असेल आणि संबंधित अटी पूर्ण होत असतील तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो. तर 2 नंबर म्हणजे गॅस सिलेंडरची योजना. महागाई लक्षात घेऊन पात्र महिलांसाठी आणि काही कुटुंबांसाठी गॅस सिलेंडरवरील अनुदान किंवा विशेष योजना राबवल्या जातात. जर तुमच्या नावावर पात्र गॅस कनेक्शन असेल आणि संबंधित योजनेच्या अटी पूर्ण असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. आता 3 नंबर म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत. घरात मुलगी शिक्षण घेत असेल तर तिच्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. शाळा किंवा महाविद्यालयाच्या माध्यमातून अर्ज केल्यास पात्र विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य मिळू शकते. यासाठी शाळेतील मुख्याध्यापक किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. आता 4 नंबर म्हणजे रेशनासोबत अतिरिक्त वस्तू. काही विशेष सण किंवा शासनाच्या निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना गहू आणि तांदळासोबत इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले जाऊ शकते. मात्र अशा सुविधा संपूर्ण राज्यात एकाच वेळी लागू असतील असे नाही. जिल्ह्यानिहाय किंवा योजनेनुसार त्यामध्ये बदल असू शकते. महत्त्वाची सूचना काय आहे, सोशल मीडियावर अनेक वेळा सर्वांनाच मोफत मिळणार, प्रत्येक रेशन कार्ड धारकाला लाभ अशा प्रकारचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशा कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR, जिल्हा प्रशासन किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाची माहिती नक्की तपासा. आता सर्वात मोठा प्रश्न उतरतो तो म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये या सुविधा लागू होऊ शकतात, अर्ज कधी सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे याची सविस्तर माहिती आपण पार्ट 3 मध्ये पाहून घेणार आहोत.
तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अर्ज कसा करायचा. जर या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली तर सर्वप्रथम तुमचे रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर अद्ययावत आहे का हे तपासून घ्या. त्यानंतर संबंधित योजनेनुसार अर्ज ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाई सेवा केंद्र किंवा शासनाने ज्या माध्यमातून अर्ज मागवले असतील त्या अधिकृत माध्यमातून भरावा. लक्षात ठेवा, प्रत्येक योजनेची अर्ज प्रक्रिया वेगळी असू शकते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊन अर्ज करू नका आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणते कागदपत्र तयार ठेवावेत. आता कागदपत्रामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला एक लागू असल्यास रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो. काही योजनांमध्ये अतिरिक्त कागदपत्रांची मागणीही केली जाऊ शकते. महत्त्वाची सूचना काय असणार आहे, जर तुम्हाला सोशल मीडियावर सर्व रेशनधारकांना 4 नवीन वस्तू, सर्वांना मोफत गॅस, सर्वांचे लाईट बिल माफ अशा प्रकारे संदेश मिळाले तर त्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR, समिती विभागाकडून सूचना किंवा जिल्हा प्रशासनाने दिलेली माहिती अंतिम मानावी. तुमच्यासाठी सल्ला काय असणार तुम्हाला सांगतो मी. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा संबंधित कार्यालयात जाऊन तुमची पात्रता आणि उपलब्ध योजना याबाबत माहिती नक्की घ्या. तसेच तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक खाते यांची माहिती अद्ययावत ठेवा. त्यामुळे कोणतीही नवीन योजना सुरू झाल्यास लाभ घेणे अधिक सोपे होईल. मित्रांनो, अशा शासकीय योजना, रेशन, शेतकरी योजना, पेन्शन, हवामान, लाडकी बहीण, PM किसान, नमो शेतकरी आणि इतर महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससहित विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत ही माहिती नक्की शेअर करा. या योजनेबाबत तुमचे मत नेमकी काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. मी आहे आदित्य, तुम्ही पाहता रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त माहितीमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.